घरात सकाळी सकाळी गडबड चालू होती. 8:30 वाजले होते आणि स्वयंपाकघरात मंजिरी धावपळ करत होती. सासूबाई पोळ्या लाटत होत्या. टेबलवर रोहनचे ऑफिसचे कागद पेपर पसरले होते. दारातून घरकामवाली मावशी येत होती. छोटा भाऊ कॉलेजला जायला तयारी करत होता. सगळीकडून आवाज येत होते. चहा झाला का ग? डब्यात भाजी घातलीस ना? छोट्या चपात्या करून ठेव ग. दूध उकळलं का? मंजिरी एका हाताने दूध बघत होती, दुसऱ्या हाताने पोळ्यासाठी पीठ मळत होती आणि मध्येच लहान भाच्या शाळेची बॅग भरायला मदत करत होती. मंजिरी, चहा दे ग लवकर, उशीर होतोय. रोहनची चिडचिडलेली हाक आली. ती पटकन गॅसवरून दूध बाजूला ठेवून चहा करायला लागली. 2 मिनिटात कप भरून देताना तिचा हात थोडा थरथरला. साखर घातली ना ग? रोहन विचारला. हो हो घातली, मंजिरीनं थोडं हसून म्हणाली. रोहनने एक घूट घेतला आणि चेहरा वाकडा केला. अगं यात गोडीच नाही, साखर नाही घातली. त्याचा त्रासिक आवाज घरभर घुमला. सासूबाई आतूनच ओरडल्या. हिचं लक्षच नसतं कधी. घरातल्या गोष्टीपेक्षा फोनमध्ये डोकं जास्त. घरकामवाली मावशीही हसत म्हणाली, मधली पिढीच अशी ग आता. सगळीकडे मंजिरीचं चुकल्यासारखं वातावरण झालं. तिनं गप्प बसून कप घेतला. स्वतःशीच म्हणाली, चुकलं खरंच, पण मुद्दाम नाही केलं ना. नवीन चहा करून दिला, पण तिचं मन जड झालं होतं. दिवसभर मंजिरी काम करतच राहिली. सकाळचं काम, दुपारचं जेवण, नंतर बाथरूम स्वच्छ करणं, लहान भाच्यांना अभ्यास घेणं. मध्ये मध्ये घरातले लोक तिचं काहीतरी चुकवून टोचून बोलायचे. भाजी जरा जास्त शिजली आहे ग, तूप कमीच वाटतं पोळीला, तोडकी वाटते आवरलेली खोली. एकदाही कोणी विचारलं नाही, तू थकली का ग, किंवा तुला काही हवंय का? दुपारी 4 वाजता अचानक सासरे खुर्चीत बसले बसले बधीर झाले. अगं बाबा खाली झुकलेत, काहीतरी बिघडले, सासूबाई ओरडल्या. सगळा घरभर गडबड झाला. मंजिरी धावत गेली. बाबा ऐकू येतंय का तुम्हाला? थांबा, पाणी देते, असं म्हणत तिनं त्यांच्या हातावर थोपटलं. तिचेच हात थरथरत होते. रोहन घाईघाईने गाडीची चावी घेऊन बाहेर पडाला. मंजिरीनं पटापट गरजेच्या गोष्टी घेतल्या. औषध, पाणी, डॉक्टरांचा नंबर. बाबा धीर धरा, आपण हॉस्पिटलला जातोय, ती त्यांना धीर देत होती. हॉस्पिटलमध्ये धावपळीनंतर डॉक्टर म्हणाले, थोडा ब्लड प्रेशर लो झालाय, भीतीचं काही नाही, पण काळजी घ्या, थोडं व्यवस्थित खानपीन बघा. डॉक्टरांच्या त्या 2 वाक्यांनी घरच्यांच्या चेहऱ्यावर थोडं हसू आलं. रात्री घरी परतल्यावर मात्र घरात शांतता पसरली होती. कोणीही मंजिरीवर ओरडत नव्हतं, कोणीही टोमणे मारत नव्हतं. मंजिरीने थोडा गरम भात केला, फिकट भाजी केली आणि सासऱ्यांना हळुवारपणे खाऊ घातलं. सासूबाई किचनच्या दाराशी उभ्या होत्या, पाहत होत्या आणि मग हळूच म्हणाल्या, मंजिरी, खरं सांगू का ग, आज तू नसती तर काय झालं असतं, कल्पनाही करवत नाही. त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. आपण रोज तुझ्या लहान सहान चुका दाखवतो, पण ज्या वेळेस संकट येतं त्यावेळी खरी उभी राहतेस तू. मंजिरी काहीच बोलली नाही, फक्त डोळ्यातले अश्रू पुसले. तेवढ्यात रोहन मागून आला. हलकं हसत म्हणाला, आजचा चहा विसरलास ग, आजचा चहा विसरलास ग, पण घराची गोडी आज तू जीवावर जपलीस. सगळं घर हळूहळू हसत होतं आणि मंजिरीच्या मनात गोडसर शांततेची लाट पसरली. रात्री उशिरा बेडरूम मध्ये रोहनने मंजिरीकडे पाहत म्हटलं, सॉरी ग, सकाळी आवाज वाढवला ना, पण खरंच तुझी किंमत आज समजली. मंजिरीने हलकसा हसून फक्त एवढंच उत्तर दिलं, घर चालवायला साखरच नाही लागत, थोडं प्रेम, थोडं समजूतपणा आणि थोडी मदत लागते. आणि त्या रात्री पहिल्यांदा मंजिरीने स्वतःच्या थकव्यावर प्रेमाने हात फिरवला आणि गाढ झोपी गेली. घरातल्या छोट्या चुका मोठ्या न करता आपल्याला एकमेकांची काळजी घेणं महत्वाचं आहे. नात्यांमध्ये गोडवा चुकतो तेव्हा शब्दांनी नाही तर कृतीने तो परत आणता येतो. घर चालवायला केवळ डोळ्यांनी चुका शोधणं नको, तर मनानं माणसं समजून घ्यायला पाहिजे.